चिडलास पण प्लीज मला एक चान्स दे, मला राहू दे ना इकडे प्लीज, आय बेग यू. मला कुणालाही समजून घ्यायचं नाहीये प्लीज. सुनबाई आता ही सगळी नाटकं मला बघावी लागणार का? मी नागपूरहून इथे का आलो हे मलाच कळत नाही. बाबा बाबा राधिका तू काऊन हिला मला काय बघितलंस ना राधा, दरवेळेला मी तुला हेच सांगत आलो. प्रत्येक वेळेला हा असा चांगुलपणा दाखवतेस आणि दरवेळेला हा चांगुलपणा तुझ्या सांगाशील. आता बाबा पण नाराज होऊन गेले. काय हिचं काय करणार आहेस आता? मी काय करणार हिचं? राधिका प्लीज प्लीज राधिका, आय बेग यू जेन्युइनली, मी तुला प्रूव्ह करून दाखवेन. मला एक चान्स दे फक्त, वन लास्ट चान्स आहे बघ. मी ना A1 गृहिणी होऊन दाखवेन, एकदम फर्स्ट क्लास. आणि गॅरीला पण मीच कन्व्हिन्स करेन. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस प्लीज. हे बघ मी तुझ्या समोर हा पदर वाईट स्प्रेड करते प्लीज. राधिका मी निघतो. मी म्हटलं होतं तुला काहीतरी गोंधळ होणार, आली ना ती शनाया परत. हो पण मी सांगितलं होतं तुला की मी बोलते राधिकाशी. पण राधिका वहिनी ठाम आहेत ना, त्यांनी ठरवलंय ना की ते डिवोर्स देणार आहेत. अरे मग तोपर्यंत दोघांना घरात ठेवायचंय का? घर त्याचंही आहे आणि काय करणार आहे तो मी बघतो यावेळेस काय केलं. नाही रेवती, यावेळेस तुझ्यासोबत मी आहे. गुरुनाथने राधिका वहिनींना जरी त्रास दिला ना तर सगळ्यात आधी जाब विचारणारा मी असेल. पण तसं झालं तर मला वाटतं या बाबतीत राधिका वहिनी खूप स्ट्रॉंग तसं दाखवते. हो पण निदान त्या ठाम तरी आहेत ना. त्या डिवोर्स देणार आहेत, आपण फक्त त्यांना सपोर्ट करूया. मला नाही पटत आहे ते दोघं शांत बसणार नाही. गुरु कसा आहे हे आपल्याला माहिती आणि ती शनाया सुद्धा वाटते तितकी बिंडोक नाही. राधिकानी सावध राहायला हवं. नाही हे मात्र खरं आहे. ती शनाया दिसती तशी नाही. तिच्या आईने नक्कीच पट्टी पडून पाठवलं असणार तिला. पण रेवती, यावेळेस राधिका वहिनींसोबत गुरुनाथचे बाबाही आहेत. तो एक प्लस पॉइंट आहे. पण तरीही राधिकानी काळजी घ्यायला हवी. तूही लक्ष ठेव त्याच्यावर. मी महाजनी काकांनाही सांगते. हो काय रेवती, मला असं वाटतं सगळ्यांनी जर डोक्यात राग धरून ठेवला ना तर त्या गुरुनाथला आयतीच संधी मिळेल. तो नाटक करतोय ना, मग आपण करूया ना नाटक. या वेळेस राधिका वहिनींना सही सलामत यातून बाहेर काढूया. काहीही करू दे त्याला, यावेळी मी सोडणार नाही त्याला. बाबा बाबा मला माहितीये की तुम्हाला हा निर्णय नाही पटलाय, पण फक्त 15 दिवस द्या. 15 दिवस तिला इथे राहू द्या आणि मग काय ते मोकळं होऊन जाऊ. सुनबाई, समजूतदारपणाचा विडा आपणच का उचलायचा? तू का त्रास करून घेते स्वतःला? तुला काय वाटतं, तुला झालेला त्रास, तुझं दुःख आम्हाला सहन होतंय? अगं रात्र रात्र झोप लागत नाही. तू नाही स्वतःसाठी पण अथर्वसाठी, आमच्यासाठी तरी त्या मुलीला इथे ठेवू नकोस. जाऊ दे कुठे जाते ते. बाप यांनी तिच्या बरोबर लग्न केलंय मंदिरात जाऊन. नाही मला माहितीये की हा काही कायदेशीर विवाह नाहीये, तरी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलंच आहे ना. ती दुसरी पत्नी झालीच आहे ना यांची. आणि दुसरी गोष्ट, ती शन्या आणि तिची आई एक नंबरच्या चालबाज आहेत. मी जर समजा आता विरोध केला असता ना तर यांच्या बरोबर राहण्यासाठी या काहीही करू शकले असते. पर्यायाने आपल्यालाच त्रास झाला असता. बाबा हा पुढचा विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय. सुनबाई, ते काही करणार आणि तुला अडचणीत आणण्यासाठी तर अजिबात काही करू शकत नाही. आणि असा जर प्रयत्न केला ना तर मी आहे इथे. मी बघेन काय करतात ते. बाबा तुम्हाला माहित नाहीये ही शन्या मला अडचणीत आणण्यासाठी ना ही स्वतःच्या जीवाचाही खेळ करू शकते. कारण हिला स्वतःला डोकं नाहीच आहे. हिची आई आहे ना हिच्या मागे. हिची आई मा धूर्त आहे. त्या सुलक्षणाबाई आहेत ना त्या घटस्फोटही नीट होऊ द्यायच्या नाही. म्हणून सांगते बाबा, 15 दिवस तिला इथे राहू द्या. काय व्हायचं ते होऊन जाते. मग माझं आयुष्य वेगळं आणि यांचं आयुष्य वेगळं. ठीक आहे सुनबाई, तू म्हणतेस म्हणून. पण फक्त 15 दिवस. त्यानंतर एक दिवसही मी खपवून घेणार नाही. त्या गुरुला आणि शनायाला धक्के मारून घरातून बाहेर घालवून दे. आणि त्यावेळी मात्र मी कुणाचंही ऐकणार नाही. हो बाबा.
गॅरी, हाय बेबी. हाय हाय बच्चा. सॉरी, पण तू तू घरातल्या घरात काय फोन केलास? ऑरेंज अंकल परत बोलले का तुला? नाही ग, ते काय बोलणार आहे, त्यांचा तर आवाजच बंद झालाय. ते उलट राधिकावरच नाराज असतील, तुला घरात परत कशाला आणलं म्हणून. वाव. पण तू का फोन केलायस? गुड फॉर नथिंग येईल ना. हे मला माहितीये, पण ती यायच्या आधी मला तुला कॉंग्रॅट्स करायचं होतं. कॉंग्रॅच्युलेशन्स बच्चा. थँक्स. पण तुझा प्लॅन इतका सुपर होता, मी परत इथे राहायला आले बघ. मला हा सगळा प्लॅनच इतका थ्रिलिंग वाटतोय की अरे. येस, पण अजून बराच प्लॅन बाकी आहे. अजून बाकी आहे मीन्स? नाही, आता या वेळेस मी मागे नाही हटणार आहे. सगळ्या लोकांनी जो काही त्रास दिलाय ना आपल्याला, त्या सगळ्यांना दाखवतोस की नाही बघ. नाही, ही 300 करोडची कंपनी आपल्या नावावर करून घेतली ना, नावाचा पूर्णच सुभेदार नाही. आय लव्ह यू सो मच बेबी. आय लव्ह यू सो मच. अरे, हाच तुम्ही सगळेजण इथे थांबलाय? काय झालं? राधिका सुभेदार, काय चालवले तुम्ही? का काय झालं? राधिका, तुझ्या नवऱ्याने दुसऱ्या परक्या स्त्रीला लग्न करून घरात आणलं, तेव्हा आम्ही सगळ्या तुझ्या पाठीशी उभ्या होतो. ते चुकीचं होतं म्हणूनच ना. हा, मग आता काय झालंय? काय झालं आता जे चाललंय तुमचं ते? काय काय केलंय मी? काय केलंय म्हणजे? राजरोसपणे एका परक्या पुरुषाबरोबर सोसायटीत फिरता दिसत नाही आम्हाला? अहो, तो माझा मित्र आहे. हो असेल ना, पण लग्न झालेल्या बाईसाठी मित्र हा परका पुरुष असतो आणि लग्न झालेली बाई परक्या पुरुषाबरोबर रात्री अपरात्री भटकत नाही. वाटेल ते बोलू नका. नाहीतर काय, तुम्ही तुमच्या त्या मित्राबरोबर इकडे तिकडे फिरता, तो तुम्हाला घरापर्यंत सोडायला येतो. बागेत काय जाता, बाकावर काय बसता, आम्हाला काय दिसत नाही? मी काहीही चुकीचं वागत नाहीये. अहो, पण त्याचं सार्वजनिक प्रदर्शन कशाला? तुम्ही काहीच्या काही बोलताय. हा? काहीच्या काही कसं? काय झालं का? या घ्या, आल्या एक समाज सुधारक. स्वतःच्या घरात काय होतंय ते नाही बघणार. नाहीतर काय, नुसत्या उठाठेवी. एक मिनिट, तुम्ही काय करताय? आणि तुमच्याशी बोलतच नाही. काय झालं राधिका? काय नाही, यांना माझ्या आणि सौमित्राच्या मैत्रीबद्दल आक्षेप. का? ह्यांच्या मैत्रीवर आक्षेप घेणाऱ्या तुम्ही कोण? एखाद्या एकट्या स्त्रीला एक पुरुष जर मदत करत असेल, मैत्रिणी विचारपूस करत असेल, तर त्यात प्रॉब्लेम काय? का खरंच काही प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुमच्या आयुष्यात एखादा असा मित्र नाहीये म्हणून तुम्हाला राग येतोय का? हो, काहीतरीच बोलू नका. काय चुकीचं बोलले मी? सगळ्यात आधी दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद करा. नवरा, प्रियकर आणि छान मैत्री ह्यातला फरक जर तुम्हाला कळत नसेल ना, तर तो तुमचा प्रॉब्लेम. दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद करा. त्रास होतोय त्याचा आम्हाला. त्रासाच्या गोष्टी तुम्ही करू नका पाटणकर बाई. सगळ्यात आधी तुमच्या घरात लक्ष द्या. आणि देशपांडे बाई, तुमच्या मिस्टरांना म्हणे सोसायटीतल्या बायकांबद्दल गॉसिप करायला आवडतं, तिकडे तुम्ही लक्ष नाही दिलं. दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खूप असणं खूप सोपं आहे तुमच्यासाठी. रिकामपणाचे उद्योग आहेत ते. पण आधी स्वतःच्या घरी काय चाललंय ना, तिकडे नीट बघा. घरी जा आणि तिकडे लक्ष द्या. आली मोठी शहाणी. जेव्हा बघावं तेव्हा मांजरीसारखी वचकन अंगावर येते. चला, काय बोलण्यात अर्थ नाही. मी आहे, हळू बोल. कसं आहे माझा बच्चा? मी ओके आहे. तू पता आहेस ना? अरे, मी जेन्युइनली भेटायला आले होते यार तुला हॉस्पिटलमध्ये. नो बच्चा, मला माहिती आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आपण ठरवल्याप्रमाणे आपल्या प्लॅन नुसारच तू वागलीस आणि आपला पहिला प्लॅन सक्सेसफुल झाला तुला घरात आणण्याचा. आता दुसरा प्लॅन पण सक्सेसफुल करायचा आहे. आता काय आहे? आणि आता थोडेच दिवस राहिलेत की नाही, त्यामुळे आता दुसरा प्लॅन हेच. ऐक, आता काय कर, आता मी ना एक तर आता जॉब बी काही नाहीये बरोबर. आता मी परत जर टॅक्सी ड्रायव्हर म्हणून गेलो ना तर मी परत नवीन जॉब करणार नाही. नाही नाही, तुला नाही सांगते मी. तू राधिकाला एक कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर की मला परत एकदा जॉबवर ठेव. म्हणजे तिला सांग की गुरुला नोकरीवर घे, गुरु चांगली नोकरी करेल वगैरे, हे असं कन्व्हिन्स कर ना तिला. मी तसंच करते. मी राधिकाला जाऊन सांगते की
काय काय सांगू तिला? कन्व्हिन्स कसं करायचं तुला माहिती आहे ना बच्चा. मला शॉपिंगला बिपिंगला किती वेळा कसं कन्व्हिन्स केलंस तू. आणि राधिका होईल कन्व्हिन्स, तू ट्राय तर कर. पण काय सांगू तिला? ती आहे इमोशनल फूल. तुझ्या डोळ्यात 2 आसवं दिसली ना तर तिला लगेच माझ्याविषयीची सिंपती अशी भरभरून बाहेर येईल. आतापर्यंत तेच करत आलोय ना. तेव्हा तू अजिबात काळजी करू नकोस. तू व्यवस्थित तिला कन्व्हिन्स करशील. ओके ओके, आय विल ट्राय. सगळं काम करून माझे हात दुखतात आणि मी तुला खूप मिस करतो. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अरे काय अर्थ आहे? पाणी प्यायला याची सोय नाही का? सांगून ठेवतो माझ्या अंगांगाशी करायचं नाही. एक तर तू या घरात राहतेस हेच फार आहे. काय ते आधी पाण्याचं बाहेर नाही बरं. मी नेते मी. आणि तू बोल नाही का हिच्याशी? अहो मी बोलते, तू जा बरं. तू जा. शट. जा. का बाई काऊन गुरु समोर थाय 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 नाचत असतेस तू? हा, हे गॅरी गॅरी करून काही होणार नाही. बरं कळलं तुला? तुला जे काम करायला सांगितलं ते आधी कर. तुला भाजी चिरायला सांगितली होती का नाही? तुला आलू चिरायला सांगितले होते का नाही? तू का नाही केले ते सांगू का? राधिकाला नाव तू नाही केली सांग. नाही नाही, मी चिरते ना भाजी. मी येत नाही जात नाही माझं. राधिका ते विकृत आहेत माणसं. यांना मैत्री वगैरे काही कळत नाही का ग? प्रत्येक नात्याला लेबल लावलंच पाहिजे का? अगं त्यांची लेवलच नाहीये हा विचार करायची. घरी रिकामं बसायचं, कुचाळक्या करायच्या, इतर लोकांबद्दल गॉसिप करायचं एवढंच येतं त्या बायकांना. तू नको मनावर घेऊ या गोष्टी. माझं काही चुकलंय का? अजिबात नाही. मग या लोकांच्या नजरेस आलं याचा अर्थ माझं काहीतरी चुकलेलं असणार आहे. काहीतरी काय बोलतेस तू राधिका? सगळ्यात आधी हा विचार मनातून काढून टाक. अगं जग राहटी आहे, 10 लोक बोलणार आपल्याबद्दल, आपण नाही लक्ष द्यायचं. तू तुझ्या डिवोर्स केस कडे लक्ष दे ना. गुरुनाथला लवकरात लवकर डिवोर्स दे आणि मोकळी हो यातून. नाही ते तर मी करणारच. 15 दिवसात डिवोर्स मिळेल. रेवती, तरी मला असं वाटतं की माझ्याही वागण्याला बंधनं हवीत. काय बोलतेस तू? मी खरं तेच सांगते. हे बघ, आपण क्षणभर त्यांच्या बाजूने विचार करूया तर आपल्यालाही कळेल की नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे. काय मी म्हणते ना की आपण असं वागलं पाहिजे, स्त्रीने असं बोललं पाहिजे, असं राहिलं पाहिजे, आदर्श असलं पाहिजे, तर लोक माझ्याकडे तीच अपेक्षा करणार. मैत्रीत सुद्धा एक सीमारेषा असते. ती इतर कोणाला दिसत नाही पण आपण ठेवली पाहिजे. नाही, आणि म्हणूनच म्हणते मी की माझ्या वागण्यालाही बंधनं असायला पाहिजे. सौमित्र जवळचा मित्र आहे तुझा. हो, तरी सुद्धा त्याला केव्हाही कुठेही कसंही भेटणं बरोबर नाहीये. आज या बायका बोलल्या, उद्या 10 माणसं बोलतील. पहिल्यांदा आपण आपल्या चुका सुधारल्या पाहिजे. त्याची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे. मी माझ्या वागण्यात बदल केलाच पाहिजे. येते. सरिता, अगं चहा आण, केव्हापासून वाट बघतोय. सरिता, ऑरेंज बाबा, आज चहा मी मांडलाय. तू का मांडलास चहा? हा, जस्ट. आणि मला बाबा बोलायचं नाही. मी तुझा कोणीही नाही आणि मला तुझ्यासोबत कुठलाही संबंध ठेवायचा नाही. कळलं का? सरिता, सरिता. पण मी तर तुम्हाला सॉरी म्हणलंय ऑलरेडी आणि आता माझी काय फॉल्ट आहे? तूच तर एक फॉल्ट आहे ग. तुझ्यामुळे माझा मुलगा भरकटला. तो तर बेअक्कल होता पण तूही मूर्खासारखी वागलीस ना. तुला माहिती होतं त्याचं लग्न झालंय. हो, दॅट. त्याचं काय? तुला काय कळणार? तू इथे का उभी आहेस? सरिता, सरिता. काल हो तिला स्वयंपाक घरात घ्यायचं नाही. का केलं तिनं? काही नाही, मी टी दिला तर ते ओरडतायत. मला हिच्याचं काही एक नकोय. ती माझ्या पुढे जरी आली ना तर माझी तळपायाची आग मस्तकात जाते. तू निघ 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 इथून. काही ना काही नको, तू निघ, तू निघ. सुनबाईनं या पोटीला का घरात ठेवलं हेच कळत नाही.
तो भाईताड कुठं आहे? बोलो त्याला, बोलो. त्या पोट्टीला आहे ना घरात आणून ठेवलं आणि ती आता आमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटते. तुम्ही आधी शांत बापा हो. का बरं त्या नावाने खोकलून आता का होणार आहे? त्यालाच हिचं कंटाळा आला आहे. हो, त्याला काही चूक कळली आहे. हो, तुझा पोरगा म्हणजे भोळा सांब आहे ना. खरंच हो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना. आता का नाही दोघ जण घरामध्ये आतमध्ये भांडत होते. एक दिवस गुरु हिला हाकलते का नाही पा. सरिता, तुला सुद्धा पालथ्या घड्यावर पाणी होत्याची सवय झाली आहे. अहो नाही, मला जाणवलं ना ते. हे तुझ्या अतिप्रेमामुळे. मुलाबद्दल सहानुभूती वाटते ना म्हणून. तुला अजूनही वाटतं सुनबाई आणि गुरुनाथ एकत्र येतील, सुखाचा संसार करतील? मग का नाही वाटणार सांगा बरं? प्रत्येक आई बापाला वाटत असते का नाही आपली पोरं सुखी राहावी, त्यांचा संसार सुखाचा व्हावा. हो, पण सगळं व्यर्थ आहे. असं कधीही होणार नाही. आणि त्याच्याबद्दल तू जास्त आशा बाळगू नको. तुझ्या ना अति आशावादी स्वभावामुळे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. बरं आता सगळे प्रॉब्लेम आता सुटणार आहेत. बरं, गुरुला काही चूक कळलेली आहे. त्याला कळलं आहे का चांगलं आहे आणि का वाईट आहे. आणि मला आशा आहे राधिका पण त्याला एक ना एक दिवस माफ करेल का, आणि ही भीतात कायमची निघून जाईल इथून. सुनबाई त्याला कधीही माफ करणार नाही. गुरुनाथ आणि सुनबाई एकत्र येऊ शकत नाही. आणि कदाचित असं झालं ना ते कुणालाही मान्य नसेल. आलं ध्यानात? या शनू बेबी, ऑल वेल ना? हा ठीकच आहे. थँक गॉड. मग फोन कशाला केलास? हे मम्मा, अगं इकडे जाम बोर होतोय ग. इकडे ते आलेत ना. कोण आलेत? ऑरेंज अंकल. ठीक आहे ग, तू लक्ष देऊ नको ना त्यांच्याकडे. अगं पण ते सारखे ओरडत असतात माझ्यावर, जाम बोर करतात ग. हे बघ शनू बेबी, आपलं ठरलंय ना, गॅरी सांगतोय तसंच करायचंय ना आपल्याला आता. अगं हो मम्मा, पण अजून किती दिवस? मला आता खूप बोर होत आणि मीच का सारखं सगळं ऐकून घ्यायचं? तुला तिकडे बसून सांगायला बरं वाटतंय. शनू बेबी प्लीज थोडे दिवस सहन कर. एकदा का 300 करोड आपल्या नावावर झाले ना बघ बघ. आणि हा आता प्लॅन जो करतोय तो गॅरीच करतोय की नाही. मग गॅरीचा प्लॅन जोवर सक्सेसफुल होत नाही तोवर तो सांगतो ना तसंच वागायचं आणि त्याच्याशी बिलकुल बोलायचं नाही. कळलं? त्याचं ऐकायचं. बघ तो पण नाटकच करतोय की नाही. हा, त्यांनी पण सुसाईडचं कसं नाटक केलं हो की नाही. मग तो सांगतो तसंच वागायचं. ओके ओके, काय आता. माय बेबी, बाय, लव्ह यू. शनू बेबी, गुरुचा प्लान आहे, पण त्याने मला का नाही सांगितलं? काय प्लान आहे तो मला शोधून काढावाच लागेल. काय झालं? हे बाई, काय झालं? भरल्या घरात कशाला रडून राहिली? आय एम नॉट बाई. आणि मग भरलं घर का रडतीयस तू? ते सुख बोचतय का तुला? नाही, चुकलंच माझं. ते बोचत गिस्त म्हणजे काय विचारू नकोस तुम्हाला. बरोबर सांग, काय झालंय तुला? राधिका गॅरी माझ्यावर सारखा चिडतो आणि ऑरेंज अंकल पण चिडचिड करतायत. काय हे? ऑरेंज अंकल, ऑरेंज आंटी, हे काय आहे तुझं? आणि गॅरी 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 काय? गुरुनाथ असं नाव आहे त्यांचं, गुरुनाथ. एकतर बायका आपल्या नवऱ्याला आहो म्हणतात किंवा सरळ नावाने हाक मारतात. तुला काय जमेल ते तू कर. मला तर काही कळतच नाहीये. मी आता किचन मध्ये गेले होते तर गॅरी इतकं जोरात ओरडलाय माझ्यावरती, सारखी चिडचिड करतो ग. आता त्याला सगळं हाऊस होल्ड काम करायचंय. हा आधी चांगला जॉब करत होता, मग ड्रायव्हरचा जॉब करायला लागला आणि आता कुठलाच जॉब नाही, याच्याकडे हा घरकाम करतोय. राधिका, मी लग्न केलंय यार गॅरीशी, आमचं कसं होणार संसार? राधिका, मी प्लीज तुला एक रिक्वेस्ट करू का? काय आता? प्लीज तू गॅरीला त्याचा जुना जॉब परत दे ना प्लीज. आणि असं काही नाही हा, डोंट थिंक लाईक दिस की गॅरीने मला सांगावं आणि मग मी तुला सांगेन, असं काही प्लॅन वगैरे नाहीये त्याचा. तो काही बोलणार नाही म्हणून मीच तुला रिक्वेस्ट करते. मी काही करू शकत नाही, ते तुमचं तुम्ही पा. आणि मी कुठवर मदत करू तुम्हाला? एक्झॅक्टली. तू एवढं सगळं केलंयस आमच्यासाठी, मग एक हे छोटस फेवर अजून कर. गॅरीला प्लीज त्याचा जॉब परत दे ग. गॅरी खूप पुअर आहे, नो मनी, नो लाईफ. आम्ही कसे जगणार तूच सांग आपण.